नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आम्ही सकाळी उठल्या ब्लॉगला सुरुवात केली कारण आम्ही ठरवलं होतं की आज काही करून ब्लॉग शूट करायचा आहे. सकाळी सकाळी आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ब्लॉग करायचं कारण म्हणजे आज आहे आमचा हेअर केअर रुटीन डे. म्हणजे मला हेअरकेअर करायचं होतं तर मी विचार केला हेअरकेअर करत करत ब्लॉग पण शूट करावं, एक ब्लॉग पण होईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल पण की मी माझ्या केसांची काळजी कशी घेते, म्हणून विचार केला की ब्लॉग शूट करावं. आणि तर हेअरकेअरसाठी मी काय काय करते आणि जे मी करते ते आज प्रणवसुद्धा करणार आहे. मी कशासाठी करायचं? माझी केस चांगली ऑलरेडी. चांगलं आहे, त्याला अजून चांगलं बनवायसाठी जे मी करणार आहे ते तुला पण करायचं आहे. आहेत माझं. नाही ठीक आहे, प्रणव पण करणार आहे माझ्यासोबत. आणि तर मी काय काय करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. चला, मला हेअर मास्क पण बनवायचा आहे आणि हेअर सिरम म्हणजे जे आपण स्प्रे करतो हेअर्सवर रोजमेरीचं, तर ते पण मला बनवायचं आहे. तर मी दाखवते मी कसं बनवते. मला वाटलं तर मी लावणार. तू लावणार आहेस आणि आपण दोघं पण लावायचं आहे. चला, तो लावेल, मी तुम्हाला दाखवते कसं लावते. चला, तर हे आहेत ते फ्लॅक्स सीड्स. ह्याचं बनवायचं आहे मला मास्क. काही नाही, खूप सोपं आहे. पाण्यामध्ये घालून फक्त कन्सिस्टन्सी ठीक होईपर्यंत ते उकळायचं आहे, पण याचे बेनिफिट्स खूप आहेत. म्हणून मग मी विचार केला की तुमच्यासोबत शेअर करते. मी लास्ट 1 मंथपासून 1 or 2 मंथपासून हे वापरते आणि हे वापरल्यापासून माझा हेअरफॉल पण थोडाफार रिड्यूस झालाय आणि माझ्या केसांचं जे फ्रीज होतं ते फ्रीज कलर पण छान झाला. हा, कलर पण छान झाला आणि फ्रीज पण कंट्रोल झाले. आता थोडे ऑइली दिसतात माझे केस, माझा स्कॅल्प ऑइली आहे खूप. तर हे लावल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन की याचा रिझल्ट कसा आहे. ओके, तर मी हे दोघांसाठी बनवते तर मी एवढं घेते. एवढं काफी आहे. अजून थोडं घ्यावं लागेल. ते चमच्यानं मोजून घालता येणार नाही काय? नको, कशाला, एवढं भास आहे. हे दोघांना एवढं भास आहे. बघ, कमी नको पडायला. कमी जास्त पण नको पडायला. तू लावू नको, कमी पडलं तर चालेल. असं पण मला लावायचंच नाही. पाणी घेते. पाणी किती घालायचं त्याच्यात का सगळं अंदाजे आहे? अंदाजे, ते फक्त आपल्याला हे पाणी कमी होत होत ते सगळं ठीक होतंय. त्यामुळे पाणी जेवढं घालेल दोघांना पुरेल असं एवढं पाणी घालायचं. दोघांसाठी बनवते. जास्त पाणी होईल बघ. नाही, तेवढं बास आहे. आणि हे खातात सुद्धा, म्हणजे मी बडीशोप मध्ये हे मी भाजून घालते कारण ह्याच्याने स्टमक साफ होतं चांगलं, म्हणून स्टमकसाठी खूप चांगले. हा, आणि मग बडीशोप, हे जवस, तीळ आणि थोडासा ओवा हे सगळं भाजून मी एकत्र करून ठेवते आणि मग ते आम्ही जेवणानंतर खात असतो. त्यामुळे ह्याचे बेनिफिट खूप आहेत. आणि माझं रोजमेरीचं पण संपलंय तर मला ते सुद्धा बनवायचं आहे. तर हे बनत मी साईडला ते पण ठेवते म्हणजे ते पण बनेल. रोजमेरीचं मी जास्त नाही बनवत कारण ते 10 दिवसापर्यंत किंवा 2 वीक पर्यंत ते राहतं चांगलं, पण ते नंतर काळं पडतं त्याचं जे पाणी असतं ते. हे आहे ते रोजमेरी. एकदा बनल्यानंतर ते रियूज करू शकतो ना आपण? रियूज करू शकतो, पण मी एकदाच बनवते फक्त. एवढं आहे, हे संपणार डबा संपायला पाहिजे. हा, हे पण मी जास्त नाही घेत. एवढंसच पाणी घातलंय मी, ह्याच्यात जास्त नाही घातले कारण ते कलर चेंज होईपर्यंत ते पाणी अजून कमी कमी होत राहील. ह्याच्यात आटणार ते पाणी. हा, पाणी आटणार आहे ते पण मी ठेवते. हे ना फ्लेक्सीड्स खाली खाली चिकटतात, त्यामुळं त्याला आदनमधनं असं हलवायला लागतंय. ते खाली कन्सिस्टन्सी झाली नाही अजून. हे पाणीच आहे, वॉटरी कन्सिस्टन्सी आहे, एकदम पाणीच आहे. हे अजून झालेलं नाही आहे, अजून भरपूर चिकट बनतं. हा, एकदम असं चिकट ॲलोवेरा जेल सारखं बनतं ना. हे लावत असते नेहमी, त्यामुळे प्रणवला सगळं माहिती आहे. पण कधी लावायला येत नाही, एवढंच आज लावेल. इकडे रोजमेरी चालू आहे. हे पण उकळते पाणी, ह्याचा पूर्ण कलर चेंज होतोय असं पूर्ण. माझ्याकडे जुनं बनवलेलं आहे, मी दाखवते. विकत पण मिळतं ना रोजमेरी? मिळतंय, विकत मिळतंय, पण मी बनवते घरीच.
हे वाला आहे ना ते माझं जुनं आहे, हे असं जरासं काळं पडलंय कारण ते आता भरपूर जुनं झालंय. मग हे मी फेकून देईन आणि ह्याच्यामध्येच परत. हे आता जवळजवळ बनवून रेडी आहे. हे असं बनतंय, हे दिसतंय का तुम्हाला? असं हे असं एकदम जेल टाईप असं. कोरफडीचा जसा घर असतो तसंच बनलंय ना हे पण हा जेल. सेम तसंच आहे, सेम तसं आहे. दाखवते थांब, गरम आहे. दिसतंय नाही दिसत आहे. असं एकदम ग्लू कसं असतंय तसं आहे, असं चिकटतंय. ते थोडंसं मेसी आहे पण याचे बेनिफिट दिसले ना की तुम्ही पण हे नक्की करणार. ते थोडं थंड झाल्यानंतर अजून थोडं हार्ड होतं ना ते. थोडंसं घट्ट होईल. आणि इकडे मी ना रोजमेरी मध्ये कढीपत्ता आणि मेथी दाणे पण ऍड केले, जस्ट एक्सपेरिमेंट म्हणून. कढीपत्ता घातलाय थोडासा, ह्याचा स्मेल पूर्ण घरभर पसरलाय. रेमेडी असल्यामुळे आपण काय पण ऍड करू शकतो. हा ते चांगल्या गोष्टी. कढीपत्ता घातलाय आणि मेथी दाणे पण घातले. मेथी दाणे तर चांगलेच आहेत केसांसाठी, केसांच्या हेल्थसाठी. कढीपत्ता पण आपण तेलमध्ये घालून ते बनवतोच ना, म्हणून मी मग आधी तो पण टाकला. कढीपत्त्याचं तेल वगैरे बनवायची, सगळं करायची मी. आता पण मला टाइम नाही मिळत, तर मग जे कमी वेळात होते ते मी बनवायचा प्रयत्न करत असते नेहमी. तर आता हे बनलंय पूर्ण. मी गॅस बंद करते आणि हे थंड झालं की मग मी कपड्यामधून ते स्ट्रेन करून घेणार. थंड झाल्यानंतर ते अप्लाय करायचं ना. गरम गरम नाही लावायचं केसावर. केसावर तसं गरम काहीच लावायचं नसतं, ना तेल ना काही ना काहीच लावायचं नसतं. हे पूर्णपणे मी थंड करणार आहे. थंड झालं की मग मी कपड्यामधून छान असं गाळून घेईन, स्ट्रेन करून घेईन आणि मग मी ते केसांवर अप्लाय करणार. आणि मी हे फेसवर पण अप्लाय करते. गाळणीमधून गाळता येत नाही ना ते. नाही, गाळणीमधून पडणार नाही ते कपड्यामधूनच व्यवस्थित पडेल. आणि मी हे फेसला पण करते अप्लाय. फेसला अशी छान चमक येते हे लावल्यामुळं. मी दाखवेल तुम्हाला बिफोर आणि आफ्टर. सगळं तू अप्लाय करणार आहेस ना, आणि मी दाखवतो त्यांना व्यवस्थित शूटिंग करून. तू बघशील कोण कोण अप्लाय करणार आहे. हे रोजमेरी वॉटर बनवून झालंय. त्याचा कलर बघतोय आपण कसा आलाय. थोडासा येल्लो टाईप कलर आलाय त्याला आणि छानसं सगळं मिक्स झालंय. मी थंड करायला ठेवून दिले. तोपर्यंत उर्मिला इकडं नाश्त्याची तयारी करून घेते. नाश्ताच बनवते मी. नाश्ता बनवते आणि थंड होऊस तोपर्यंत काय करणार, तर साईड बाय साईड साईड बाय साईड नाश्ता पण बनवून घेते. ती मल्टीटास्किंग काम चालू आहे तिचं. नाश्त्यासाठी काय बनवतेस तू आज? माझं फेवरेट कशाचं? शेवयाचं उपीट. लिंबू इज मस्त. आणि शेंगदाणे सुद्धा घाल त्याच्यामध्ये. शेंगदाणे असले तर मजा वाटते. भरपूर शेंगदाणे घाल त्याच्यात. सो वी आर बॅक. आमची पेटपूजा झालेली आहे. भरपूर नाश्ता केलाय. आणि हे जे दिसतंय तुम्हाला ब्लॅक सॉसचं जवस बोलतात त्याला मराठीमध्ये. किती थिक झाले बघा. हे ॲक्च्युली जास्त थिक झाले कारण हे भरपूर वेळ थंड केले मी. दिसतंय का नाही माहिती. अलोवेरा सारखंच झालंय ते. कोरफडीसारखं असं जेल पण आहे. हे थोडंसं जरा चांगलं दिसतंय. लावशील ना? मी काय लावणार नाहीये बघू. लावशील. हे आता मी कपडा घेतलाय, पांढरा स्वच्छ कपडा घेतलाय. पांढराच पाहिजे असं काही नाही, पण मी हा ह्याच्यासाठीच यूज करते फक्त, म्हणून मी हेच घेऊन आले. गाळणीतनं गाळायला गेलं की ते पडत नाही ऍक्च्युली. नाही पडत. त्यामुळे आपल्याला गाळणीमधून नाही पडत कारण हे भरपूर थिक असते आणि हे जेल टाईप असल्यामुळं. असं दाखव, असं दाखव. मी टाकतो सर. भरपूर थिक झाले. मी ठेवलं ना ते खूप वेळा. मी नाश्ता वगैरे करत होतो, थोडंसं थंड झालं की ते लगेच काढून घेतलं ना की एवढं नाही होणार, म्हणजे एवढं प्रॉब्लेम. आणि मी भरपूर सीड्स घातले होते त्यामुळं बघा तुम्ही वाटी भरली पूर्ण त्या जेलनी. असं दाबून काढतो. त्याच्यात पण आहे अजून. ते आपण फेसला लावू ना त्याच्यात. फेसला लाव, तू लाव, मी नाही लावणार. चिप 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 झालंय. पण ते हे चांगलं बनव, हेल्दी असते, स्किन आपली चांगली होते याच्यानं. बघूया दिसते का. नाही दिसू दे, पण तू कर. नको दिसू दे. आपण हे करून त्यांना करून झाल्यावर दाखवू, त्यांना कळलंय काय करायचंय. खूप जोरात दाबावं लागतं. हे होईल ना दोघांसाठी. आलं. हे नको होतं ना ठेवायला एवढा वेळ. थोडस कोमट असतानाच ते
गाळून घ्या म्हणजे काढून घ्यायला पाहिजे, थोडंसं गरम असल्या वेळेस काढून घ्यायला पाहिजे, थोडंसं म्हणजे अगदी थोडं, म्हणजे हे एवढं पण थिक नाही होणार. आता ते थिक झालंय तर ठीक आहे, पण निघले तुझ्या हातामध्ये भरपूर आहे प्रणव, ते लावून. ते आता मी अरे माझ्या केसालाच लावेन. म्हणून मी तुला सांगितलं होतं करायला. मी तुझ्या केसाला पण लावू शकतो, ते तसं काही नाही आहे. लावून बघ एकदा कसं वाटतंय तुला, बघ. नाही आवडलं तर नको लावू नेक्स्ट टाइम. 2 हाताने नको करायला पाहिजे प्रणव, असं फक्त तू असं खाली घे, अगं मी म्हणजे हात 2 मेसी होणार हाताने नाही. नाही करत आहे. करतोस तू 2 हाताने. थोडंसं मेसी आहे पण बेनिफिशियल पण तेवढंच आहे. झालं, निघलंय भरपूर आता. हे अजून आहे, सगळा माझा हात चिकट झालाय. भरपूर निघते. मी घातलं होतं भरपूर त्याच्यात, पण फेसला पण लावणार आहे आणि केसांना पण लावणार, तर पूर्ण तर पाहिजे ना. मला वाटलं निघणार नाही एवढं, भरपूर निघाल. झालं बस. ते प्रणव ते तिकडं ठेवून ये, आपण हातला लावून घेऊया आधी फेसला. लावूयात. आम्ही आधी फेसला लावून घेतो, म्हणजे मग ते चेहरा, केसाच्या हा चेहऱ्याला नाही लागणार. 2 चमचे पण बास होते याला जवस. मी दोघांसाठी फर्स्ट टाइम केलं ना, नाहीतर मी नेहमी कमी घालत असते. ठेवून कसलं चिकट चिकट आहे. एक्सप्रेशन असे देऊ नको, त्यांना वाटेल हे काय लावताय. ते तूच लाव. नको प्रणव, थांब ना, मला आधी केसांना लावायचं, चेहऱ्याला लावायचा आहे. आणि हा जो तुम्हाला ग्लो दिसतोय माझ्या फेसवर, हा स्किन केअर मुळे आहे. मी सध्या स्किन केअर स्टार्ट केलंय. आधी मी सनस्क्रीन सोडून दुसरं काही असं अप्लाय करत नव्हते, पण मी आता चालू केलंय, त्यामुळे माझ्या फेसवर एक वेगळाच ग्लो आलाय. आणि जर तुम्हाला स्किन केअर पण हवं असेल, काय करते काय लावते, तर कमेंट करा. कसं आहे बघे, माझ्या चेहऱ्याला काही इकडे बघ, थोडंच लाव, मला जास्त लावून बस. थोडंच लावते, मी लावतो सर, भरपूर लावा लागेल माझ्या थोडं हाताला. थोडंच लाव. त्याच्यामध्ये त्यातलं पण घे, त्यात पण आहे अजून. आहे. मस्त असं असं छान झालं. असं रब नको करू, फक्त असं लावा आणि त्याला सुकायला सोडून दे. त्याच्याने फेसवर खूप छान चमक येते अशी. मी दाखवेल तुम्हाला हे फेस वॉश केल्यानंतर पण कसं दिसतं. आणि हे लावायच्या आधी पण आम्ही फेस वॉश केलेला आहे, त्याला चेहऱ्यात मुलाला भरपूर वेळ लागली. म्हणून त्याला असं रब नको करू, फक्त लावा आणि असं सोडून दे, ते आपोआप त्याच्यात मुरते. त्याला 10-20 मिनिटं लागतात ते मुरायला. छान आहे ना हा मास्क, पण फेसला पण लावू शकतो आणि केसांना पण लावू शकतो, त्यामुळे हे सॉफ्ट आहे, चांगलं. मस्त वाटतंय. बोल आणि एकदा बोल, आणि एकदा बोल, बोल. छान वाटतंय, म्हणजे हाताला संपतच नाहीये. तुझ्या हाताला खूप होतं ना, मी थोडंच घेतलं, तुझ्या हाताला ऑलरेडी होतं. असं एकदम थंड थंड वाटलं ना. वास पण नाही त्याला काय. अजिबात असं कुठला असं घालणारा वास वगैरे येत नाही. म्हणजे होम रेमेडीचं किंवा असं आपण काय करतो ना, तरी त्याचं स्मेल असतं की त्याचं स्मेल येतो, म्हणून आपण ते शक्यतो करायला जात नाही. पण याचं काही नाही, अगदी छान वाटते. कपल गोल्स दोघं पण स्किन केअर आणि हेअर केअर करताना. बस केसांना सुद्धा लावायचं आहे प्रणव. तर तुला फेसला लावल्यावर चांगलं वाटलं ना, केसांना पण लावून. तुझे केस ऑलरेडी छान आहेत, अजून छान होतील. मग तुझे सिल्की सिल्की आहेत, सिल्की सिल्की. आणि आता तू तो केसाचा चेहऱ्याला परत लावू नकोस. मी चेहऱ्याला भरपूर लावले, आता मी काय लावते बस झाला तेवढं चेहऱ्यावरती. आता थोडंसं डल दिसेल फेस, पण हे वॉश केल्यानंतर छान असं ग्लो येईल. कसं लावायचं आहे? जसं लावलास ना आता फेसला तसं असं फक्त पार्टिशन करून मध्ये मध्ये. तुला तुझे एवढेसे तर छोटेसेच तर केस आहेत, तुला किती वेळ लागणार असं लावायला. चला माझं आता फेसला लावून झालंय. पडतंय, पडू दे, मी करेन क्लीन, तू लाव. खाली पडतंय. असं नको लावू प्रणव, असं लाव ना स्कॅल्पच्या मध्ये, असं हा असं लाव, आतमध्ये बोट घालून लाव. ते खाली सांगते सगळं आता घेतलं. हे बघ असं लाव. केस गळायची येणं थांबत असेल तर काय वाईट नाही. तू बघ अप्लाय केला, तुला आवडेल. फास्ट फॉरवर्डचा व्हिडिओ, माझी गळत नाही केस, फास्ट फॉरवर्डचा व्हिडिओ करू. पण तरी पण मी लावतोय. काही जर इफेक्ट होत असेल तर असं पण होम रेमेडी साईड इफेक्ट काही होणार नाही, त्यामुळे मी ट्राय करतो. आणि माझे केस ग्रे पण झालेत, व्हाईट पण झालेत माझे केस. ह्या साईडचे फक्त झाले, म्हणजे आता विजिबल नाही, पण मी जेव्हा काहीतरी हेअरस्टाईल वगैरे करते किंवा असं कोणी घातली की ते दिसतात. माझं तर झालंय, भरपूर झालं तुला. स्कॅल्प पासून एंड्स पर्यंत सगळीकडे लावायचं. चेहऱ्याला सुद्धा लावलेलं जरा टाईटनेस जाणवतोय ना, पोर्स असे सगळे क्लोज होतात. थोडासा टाईटनेस जाणवतोय. आणि केसाला लावले, डोकं जर थंड थंड पडले. अजून काय बेनिफिट सांगायचे? हा मगाशी लावायला तयार नव्हता, कारण माझे काही केस वगैरे गळत नाहीत, त्यामुळे मी काही जास्त अप्लाय करत असत नाही त्याच्यावरती. तुझे केस छानच आहेत, पण
कारण अजून होत आहेत चांगले तर काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, कधी पाला तर पूर्ण साईड इफेक्ट नाही असं त्यामुळे मी लावूया म्हणलंय, लावून तरी झालं. माझा स्किन टाईप ना ऍक्ने प्रोन आणि ऑइली होता, पण मी स्किन केअर करून म्हणजे मी आधी करायची पण जास्त नाही करायची किंवा एक चांगला फेस वॉश आणि एक रुटीन फॉलो करून माझं स्किनवरचं जे ऑइल आहे ते इतकं कंट्रोल केलं ना की आता मला स्वेटिंगचा प्रॉब्लेम अजिबात नाही किंवा ऑइल पण नाही सुटत. त्यामुळे माझा स्किन टाईप आता खूप छान झाला आहे आणि मी रिसेंटली जे रुटीन स्टार्ट केलं आहे 2-3 महिन्यांपासून, त्यामुळे तर माझ्या फेसवर एक वेगळाच ग्लो आला आणि आता इव्हन स्किन म्हणजे इव्हन टोन दिसतोय. आधी थोडं डार्कनेस होतं पण आता नाही. जेवढा वेळ ठेवाल तेवढा वेळ ते जास्त असं थिक होत जाते, घट्ट होतं. घट्ट होत जाते ते. आता ह्याच्यामध्ये भरपूर वेळ ठेवलंय तर हे तुम्ही बघ हे असंच झालंय पूर्ण जेल झालं त्याचं. जेल म्हणून ते झालं. लवकर स्ट्रेन करायचं, फार थंड व्हायचं वाट नाही बघायचं. कोमट असतानाच ते गाळून घ्या आणि मग थंड करायला ठेवता तुम्ही लावू शकता, नाही तर ते पडणार नाही त्यातनं. कपड्यातून पण ते खाली नाही, गाणी करतो तरी येतच नाही पण ते कपड्यातून पण खाली नाही. भरपूर लावले मी, भरपूर जितकं मला लावता येईल तितकं मी लावले. आता थोडा चेहरा डल दिसतोय ते लावल्यामुळे. हा ते लावल्यामुळे चेहरा डल दिसतोय पण असं चेहऱ्यावर क्लिअर येतो तसं आणि लावलेलं आम्ही भरपूर. आणि थंडपणा पण जाणवतो चेहऱ्यावरती. चलो अंदर आता हे किती वेळ ठेवायचं आहे? 20 मिनिट बस सगळं वाचार पडला. 20 मिनिटं ठेवून सुकल्यानंतर ते धुवून टाकायचं ना. आता शॅम्पू यूज करायचं का नॉर्मल असंच शॅम्पू लावून ते धुवून टाका 20 मिनिटानंतर. याच्या नाही दिसत. आम्ही सुद्धा आता थोडा वेळ त्याला सुकवतो आणि धुवून टाकतो. तर हे ते रोजमेरीचं वॉटर जे मी केलं होतं त्याचा कलर असा झालेला आहे आता. छान मी त्याला हाफच दिसतो तो त्याला. छान मी त्याला असं उकळून घेतल्यामुळे कलर पूर्ण चेंज झालाय. गाळणी तसंच घे ना, त्याला काय गाळायला लागत नाही. ते येणार प्रणव. थांब गाळणी. राहू दे, झालं काम. मग मला कशाला उचललं? मला वाटलं ते येणार नाही. कलर छान आलाय त्याला, तर तुम्हाला कलर दिसणार नाही. मी ह्याच्यात मी बरं. होते म्हणजे दिसेल तुम्हाला. पडेल ना व्यवस्थित मी असं पाडतोय ग्रांधी. आता कलर याचा अजून फेंट आहे. हा ठेवून ठेवून याचा कलर डार्क पण हे नाही ठेवायचं जास्त दिवस, जास्त हार्डली 10 दिवस डेज. 10 दिवसानंतर तुम्ही हे नकाच यूज म्हणूनच करू, थोडं कारण केलंय. म्हणून मी थोडंच केले. हे दोघांना आम्हाला 10 दिवसांसाठी सफिशियंट आहे, थोडंसंच यूज करेन मी. आणि कढीपत्ता आणि मेथी दाणे घातल्यामुळं एक्स्ट्रा घातलं. हा म्हणजे ते घातल्यामुळे त्याचा कलर वेगळा झाला किंवा फ्रेग्रन्स पण काहीतरी वेगळाच आला. नेहमीसारखा नाही येत आहे. हा ना, कढीपत्त्याचा आणि मेथीचा पण याला पण थोडासा उग्र वास येतोय, थोडासाच पण जास्त नाही. लावू शकतो आपण, म्हणजे मी रात्री झोपताना किंवा सकाळी ऑफिसमधनं आल्यावर वगैरे कधीही मारू शकते, त्याचा काही कधी पण मी असं स्प्रे करते. कारण ते मारल्यानंतर पण वास वगैरे केसात येत नाही काय. हा एवढा नाही आहे. आणि असं एवढा पण जास्त नाही ना लावत, जसं ऑइलिंग करताना भरपूर ऑइल लावते तसं नाही लावत. तर ते थोडंसं स्प्रे करून स्कॅल्पला मसाज करायचं, जस्ट झालं एवढंच. बेटर आणि म्हणजे रात्री माझ्याकडे हे- झोपताना आणि सकाळी आंघोळीच्या आधी एक अर्धा तास 1 तास लावा, लावून ते केलं बेटर की राहील. झालं. आणि हे लावल्यावर काय डोक्यावरून म्हणजे केस धुवायची वगैरे गरज नाही पडत. फक्त हे लावून मसाज केलं की झालं. आणि माझं हे टोनरचं बॉटल आहे, मी तेच यूज करते. प्लमचं टोनर मी यूज करायची, तर त्याचाच हे ते आहे. संपले आता, त्यातच भरून ठेवा. त्यातच भरून रियूज. रियूज. आणि जर तुम्हाला स्किन केअरसाठी मी काय रुटीन फॉलो करते किंवा काय करते, माझा स्किन टाईप जर तुमच्या स्किन टाईपशी मॅच होत असेल, म्हणजे तुमचा पण ॲक्ने प्रोन किंवा ऑइली असेल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी स्किन केअरचं पण रुटीन किंवा थोडेफार काय प्रोडक्ट्स यूज करते हे मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि प्लीज कमेंट करा, DM करायच्या ऐवजी कमेंट करा. मला बरेचसे माझे फ्रेंड्स आहेत किंवा फॉलोअर्स आहेत. मेसेज करतात. फ्रेंड्स तर व्हॉट्सअपला करतात, पण फॉलोअर्स पण आहेत जे मला इंस्टाग्रामवरती DM करतात. पण DM करायच्या ऐवजी तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आता सध्या आमची युट्यूबची फॅमिली खूप छोटी आहे, फक्त 80 सबस्क्रायबर आहेत. पण त्या 80 सबस्क्रायबरसाठीच आम्ही आजचा व्हिडिओ केलेला आहे. लवकरच ग्रो होईल ते हां, पण. ते होईल ग्रो, हळूहळू ग्रो होणार, मला माहिती आहे, गॅरंटी ग्रो होणारच आहे ते. पण तरी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला जर काही रिकमेंड करायचं असेल आम्हाला की हा व्हिडिओ बनवा, तो व्हिडिओ बनवा. DM नका करू, प्लीज कमेंट करा. मी कमेंट तुमचे बघून वाचून त्याप्रमाणे व्हिडिओ बनवायचा नक्की ट्राय करा. आणि स्किन केअर जर हवं असेल तर कमेंट करा, मी स्किन केअरचा पण एक ब्लॉग नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये करा. हां, आपण ब्लॉग एंड नाही करत आहे, आपण हेअर वॉश करून त्यांना दाखवणार आहे अजून केस hair wash कसे करून दिसतात. टाकणं. मी आधीच सांगितलं ना त्यांना, आपण परत हां. सांगू एवढं काय ते. ठीक आहे, मी आता हे ठेवणार 20 मिनिटं. तोपर्यंत मी बाकीचं माझं जे काम आहे ते करून घेईन आणि मग त्याच्यानंतर हेअर वॉश केल्यावर तुम्हाला दाखवेन की केस कसे दिसतात. ओके, चलो भेटूया.
हॅलो, सो वी आर बॅक अगेन. मला हेअर वॉश केल्यानंतर नॅचरली केस सुकवायचे होते आणि त्याच्यानंतर रिझल्ट दाखवायचा होता, म्हणून मी लगेच नाही बनवला व्हिडिओ. तर माझी अंघोळ झाली, दोघांची पण अंघोळ झाली. आता आमचं जेवण पण बनवून जेवण करून झालं आणि आता माझे हेअर्स पूर्णपणे सुकलेत आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट. अजिबात फ्रीज Soft नाही आहे. झालेत. हां, फ्रीज अजिबात नाही आहे. एकदम शाईन पण दिसते. कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही माहिती नाही, पण केसांना थोडीफार शाईन आली आहे आणि एकदम असे सेटल्ड आहे. म्हणजे मला वेगळं काही करायची गरज नाही आहे. आणि मी फक्त शॅम्पू यूज केला आहे, मी कंडिशनर यूज नाही केला आहे, तरीसुद्धा केस असे एकदम सॉफ्ट झाले. आणि शॅम्पू वापरून झाल्यानंतर जसे कोरडे पडतात तसे नाही पडलेले, एकदम सॉफ्ट झाले. हां, छान दिसतात केस आणि उद्या अजून छान दिसेल. हेअर वॉश केल्यानंतर माझे केस तर जनरली हेअर वॉश केल्यानंतर 24 आवर्स नंतर छान दिसतात, त्यामुळे आज जसे दिसतात त्याच्यापेक्षा छान उद्या दिसेल. तर नक्कीच हा हेअर मास्क तुम्ही ट्राय करा, यूज करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला. आता प्रणव नेक्स्ट टाइम पण लावेल. ट्राय करायचं, इफेक्ट चांगला झाला त्यामुळे ट्राय करू आपण नेक्स्ट टाइम. ट्राय काय करायचं आहे, आता ऑलरेडी रिझल्ट दिसतोय तुला, त्यामुळे नेक्स्ट टाइम पण आता लावेल तो. ओके, तर हा होता आमचा हेअरकेअर रुटीनचा व्हिडिओ, हा होता आमचा हेअरकेअरचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. फक्त व्हिडिओज बघू नका, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा. आणि कमेंट सुद्धा करा तुम्हाला कसा वाटला. चालेल, चला मग भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. बाय.